यानंतरची बातमी अमेरिकेतून। अमेरिकेत सध्या एलॉन मस्क यांच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे आणि तो दिवसागणिक वाढतोय, इतका की एलॉन मस्क यांच्या टेस्ला कार पेटवण्याचे प्रकार वाढू लागलेत। लास वेगास, सिएटल इथं टेस्ला कार जाळण्याच्या घटना घडल्या आहेत। अगदी युरोपमध्येही टेस्ला कार जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। हे असं का घडतंय? टेस्ला जी कधी काळी वाहनप्रेमींच्या हृदयाजवळची होती ती अशी निर्दयीपणे का जाळण्यात येते? मस्क यांनी असं काय केलंय की टेस्लाला लक्ष्य केलं जात आहे? पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी कोरी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी त्यांनी पसंती दिली आहे ती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारला। मॉडेल एस ची ही कार ते स्वतः खरेदी करणार आहेत। ही कार त्यांनी थेट व्हाईट हाऊसच्या ड्राईव्ह वे मध्ये उभी केली आहे आणि शानदार फोटो सेशनही केलं। सोबतीला एलॉन मस्क आणि त्यांचा छोटा मुलगाही होताच। यावेळी टेस्ला कारसह मस्क यांचं कौतुक करून ट्रम्प काही थकतच नव्हते। मी ही कार खरेदी करणार आहे। पहिलं कारण म्हणजे हे एक उत्कृष्ट उत्पादन आहे। दुसरं म्हणजे या माणसानं स्वतःला आपल्या कामाप्रती, ऊर्जेप्रती आणि आयुष्यात जे काही करायचे त्याप्रती वाहून घेतलंय आणि मला वाटतं सध्या त्याच्या विरोधात काही जण अतिशय वाईट वागत आहेत। मला लोकांना केवळ हे सांगायचं आहे की तुम्ही एखाद्याला देशभक्त होण्याची शिक्षा देऊ शकत नाही आणि हा माणूस मोठा देशभक्त आहे। त्याने टेस्लाबाबत तर फार मोठं काम केलंय। मला नाही वाटत की कुणी गेल्या 30 वर्षांपासून एखादी कार कंपनी केवळ सुरूच नाही तर ती चालू ठेवू शकले आहे का असं उदाहरण? मला नाही वाटत। आणि केवळ यशस्वीच नाही तर सुपर यशस्वी ठरली आहे, कारण त्याला कोट्यवधी अब्जावधी डॉलर्सचे घोटाळे शोधता आले, व्यर्थ जाणारा पैसा रोखता आलाय आणि आपला देश आणखी मजबूत होणार आहे। त्याने मी जे करतोय ते बरंच काही केलंय आणि त्यासाठी त्याला शिक्षा देणं चुकीचं आहे। ट्रम्प ही मस्क स्तुती सुमनं उधळतायत, कारण सध्या मस्क यांच्या विरोधातल्या असंतोषाला टोकाची सुरुवात झाली आहे। लास वेगासमध्ये एलॉन मस्क यांच्या टेस्ला शोरूमलाच लक्ष्य करण्यात आलं आणि त्यांच्या कारना आग लावण्यात आली। टेस्लाच्या खरेदीतही घट झाली आणि स्टॉक मार्केटमध्येही घसरण सोसावी लागते। ट्रम्प यांनी तर या मॉडेल एस साठी चक्क 80,000 अमेरिकन डॉलरचा चेक लिहिण्याची तयारीही दर्शवली आहे। आपल्या इमानदार दोस्ताप्रती अशी राष्ट्राध्यक्षांनी इमानदारी दाखवावी असं अमेरिकन इतिहासात दुर्मिळच आहे। मस्क यांनी ट्रम्प यांना त्यांच्या पडत्या काळापासूनच कायम पाठिंबा दर्शवलाय। कॅपिटॉल हिंसेनंतर तत्कालीन ट्विटरनं ट्रम्प यांना ब्लॅकलिस्ट केलं होतं, त्यांचं अकाउंट बाद केलं होतं। त्यांच्या चिथावणीखोर ट्विटमुळे हिंसा भडकल्याचा आरोप झाला होता। काही दिवसांतच मस्क यांनी ट्विटरच खरेदी केलं, त्याचं नाव बदलून एक्स केलं। त्यानंतर एक्सवर ट्रम्प यांची वापसी झाली। ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळ पदासाठी मस्क यांनी मोठाली देणगीही दिली, त्यांच्या प्रचार कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला होता। तरुणांसाठी आदर्श असणाऱ्या मस्क यांचा मोठा प्रभाव सोशल मीडियात आहे। ट्रम्प यांना याचा फायदा झाला। ट्रम्प प्रशासनात आपण महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार असल्याचंही मस्क यांनी जाहीर केलं होतं। ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी मस्क यांना बक्षीसही दिलं। मस्क यांच्यासाठी कार्यक्षमता हा नवा विभाग तयार केला आणि हेच मस्क यांच्या विरोधातलं एक सबळ कारण ठरलंय, कारण मस्क यांचा कार्यक्षमता विभाग म्हणजेच डॉजनं अनेक प्रशासकीय विभागांना कात्री लावण्याचा सपाटा लावला, कर्मचाऱ्यांची गोपनीय माहिती मागितली, नोकर कपात केली। त्यामुळे अमेरिकेत मस्क यांच्या या वाढत्या हस्तक्षेपाला आणि प्रभावाला विरोध वाढू लागला, इतका की त्यांच्या विरोधात उघड उघड निदर्शनं होऊ लागली आहेत। आता तर त्यांच्या टेस्लावर सगळा राग निघू लागलाय। लास वेगास, बोस्टनसह अगदी युरोपमध्येही टेस्ला कार जाळण्याचे प्रकार घडू लागले। या प्रकाराचा ट्रम्प यांच्यासह व्हाईट हाऊसनेही निषेध व्यक्त केलाय। हा दहशतवाद असल्याचं त्यांनी म्हटलंय। आम्हाला वाटतं की हे अतिशय हीन दर्जाचं आहे। टेस्ला कंपनी आणि त्यांचे कर्मचारी जे अमेरिकन ही कार चालवतात त्यांच्या विरोधातला हा हिंसाचार आहे। त्यांच्या ग्राहकांपैकी अनेक जण तर डेमोक्रॅट्स आहेत, ते तर टेस्ला आणि त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चाहते होते। मात्र मस्क यांनी ट्रम्प यांना निवडून आणण्याचं ठरवलं म्हणून डेमोक्रॅट्स हा राग त्यांच्यावर काढतायत। हा अतिशय हीन हिंसाचार आहे। अटॉर्नी जनरल तर म्हणाले की त्या या देशांतर्गत दहशतवादाचा तपास करणार आहेत। दरम्यान या टेस्ला जाळण्याच्या घटना वाढल्यानंतर टेस्लाचे ग्राहक धास्तावलेत। ज्यांनी या कार खरेदी केल्या आहेत त्यांनी त्यांच्या कारवर स्टिकर लावायला सुरुवात केली आहे। ही कार आम्ही मस्क वेडे होण्याआधीच खरेदी केली आहे, आमचा आणि मस्क यांचा काही संबंध नाही, अशा आशयाचे स्टिकर गाड्यांवर दिसू लागले। सोशल मीडियावरही आपापल्या कारचे फोटो टाकून मस्क आणि आपला काही संबंध नाही असं सांगितलं जात आहे। टेस्लाच्या काही मालकांनी तर त्यांची वाहनं विकण्याचाच निर्णय घेतलाय। दुसरीकडे मस्क हे गद्दार आहेत, ते बदललेत असा सूर आंदोलनांमधून उमटू लागलाय। बोस्टन, सिएटलमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त केलाय।
मस्क यांच्यासह ट्रम्प यांनाही लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्याही विरोधात राग व्यक्त होऊ लागलाय. विशेषतः प्रशासकीय नोकर कपातीवरून नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. मी एक निवृत्त प्रशासकीय कर्मचारी आहे आणि मला वाटतं अनेक प्रशासकीय कर्मचारी हे अतिशय मेहनती होते आणि आपल्या कामाप्रती समर्पित होते. त्यांना या देशातील लोकांची मदत करायची होती आणि म्हणूनच मी आज इथं आहे. मला हवामान बदलाबाबतही चिंता वाटते आणि तुम्हाला माहिती आहे का, मस्क हे देखील फार मोठे होते. ते देखील हवामान बदलाबाबत अतिशय चिंता व्यक्त करायचे. मात्र ते आता तसे नाहीत. त्यांना आता हवामान बदलाची कोणतीही चिंता वाटत नाही असं दिसतंय आणि हीच खरी समस्या आहे आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी. हे सध्या जे सुरू आहे ना ते त्या विरोधात आहे. मला वाटतंय की आपला देश चुकीच्या मार्गाने जातोय आणि हे भीतीदायक आहे. खरंच भीतीदायक आहे. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी. हे सगळं कुठं जात आहे, आपण कसं थांबवायचं हे सारं सगळा वेडेपणा सुरू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की ज्यांनी यापैकी काहीच निवडलं नव्हतं त्या साऱ्यांना याची किंमत मोजावी लागते. मला तर हा सगळा वेडा बाजार वाटतोय. दरम्यान मस्क यांच्या मालमत्तेला लक्ष्य करून आंदोलकांनी टेस्ला वाहनं, चार्जिंग स्टेशन, शोरूमवर हल्ले तीव्र केले. ओरेगॉनमधील एका व्यक्तीनं टेस्ला स्टोअरमध्ये जाळपोळ केली आणि गोळीबारही केला. तर सिएटलमध्ये 4 सायबर ट्रक आणि टेस्ला मॉडेल एसला आग लावली. लास वेगासमध्ये टेस्लाची अनेक वाहनं जाळण्यात आली आहेत. एका सर्व्हिस सेंटरवर प्रतिरोध असंही लिहिण्यात आलंय. या घटनांमध्ये मोलोटोव्ह कॉकटेल आणि शस्त्र वापरण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर परिस्थिती गंभीर होत असल्यानंच ट्रम्प यांनी मस्क यांचं समर्थन सुरू केलंय. टेस्ला वाहनांचं मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास होईल असा इशारा ट्रम्प यांनी देऊन टाकलाय. त्यामुळे लोकांचा राग शांत करण्याऐवजी ट्रम्प हे मस्क यांच्या इमानदारीचं बक्षीस जाहीर करत असल्यासारखी वक्तव्य करू लागली आहेत. तसंच मस्क यांचीच भूमिका कशी रास्त आहे हे पटवून देण्यात ते मग्न आहेत. मस्क यांच्या विरोधातला राग कमी कसा करता येईल याबाबत विचार न करता त्यांचीच तळी उचलून धरतायत. त्यामुळे ट्रम्प यांना याची मोठी राजकीय किंमत तर मोजावी लागणार नाही ना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.